शुभ सकाळ सर्वांना। आज खूप दिवसानंतर ना खाली फुलं आणायला गेले होते। आता शहरात राहायचं म्हणलं ना काही गोष्टींचा ना त्याग करावा लागतो, जसं की सूर्योदय, सूर्यास्त असो, ऊन असो, मोकळी हवा असो, चंद्र असो, तारे असो, हे ना इतकं जवळून आपल्याला पाहायला भेटत नाही, कधीतरीच नकळतपणे आपल्याला बघायला भेटतात। आज ना खाली फुलं आणायला आले होते। शोमला सुट्ट्या लागल्यापासून खाली जास्त काही येणंच होत नाही, मग फुलं पण काही नेत नाही, पण आज आवर्जूनच आले होते। मुंबईचं कडाक्याचं ऊन इतकं जास्त तापतंय की बघायचंच काम नाही। सकाळचे 10 वाजले होते त्यावेळेस हे ऊन इतकं जास्त चमकत होतं की बघायचंच काम नाही। त्याच्यानंतर फुलं वगैरे घेऊन वरती आलो आणि देवपूजा वगैरे केली। आजचा स्वयंपाक करायला मला कारल्याची भाजी करायची होती। आता कारलं जितकं कडू तितकंच माणसासाठी चांगलं असते, तसंच माणसं पण जितके कडू ना तितकेच आपल्यासाठी चांगले असतात। गोड माणसापासून ना थोडंसं लांब राहिलेलंच बरं। कारल्याच्या भाजीसोबत आज भाकरी बनवायची होती मला, आणि माझं त्याच्यानंतर शिलाईचं आवडीचं काम। आता रोजचे कामं करता करताना कधी 11-12 होऊन जातात ना समजत पण नाही। आणि माझ्या ब्लॉगमध्ये रोज हेच असते, नवीन मी काही करतच नाही, त्याच्यामुळे दाखवण्याचा पण काही प्रयत्न करत नाही। आता आपले ब्लॉग दुसऱ्याला आवडतील की नाही आवडतील हा प्रश्न वेगळा राहिला। सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा मला आवडतील यासाठीच केली होती, पण नकळतपणे काही जोडले गेले आणि ते लोक आपल्याला लाईक करतात हे बघून ना खूप जास्त बरं वाटते। आता खूप कमी लोक लाईक करतात, 1000-1500 लोक जेव्हा बघतील तेव्हा 10 लोक लाईक करतात, पण असू दे, ज्याची त्याची मर्जी असते, कोणावर आपण जबरदस्ती नाही करू शकत। आज मला बाहेरचे हे ब्लाऊज शिवायला आले होते। नकळतपणे कधी कधी बाहेर चालणं छान वाटते, तर आज बाहेरचे होते, त्याच्यानंतर मग माझे कामं होतं। तर असो, तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।